पित्त हा आयुर्वेदानुसार शरीरातील उष्णता, पचन आणि मेटाबॉलिझम नियंत्रित करणारा दोष आहे. जेव्हा पित्त वाढतं तेव्हा ॲसिडिटी, जळजळ, त्वचेचे विकार, चिडचिड, डोकेदुखी यासारख्या समस्या दिसतात. दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयी नकळत पित्त वाढवतात. त्या सवयी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे अति खारट, तिखट आणि आंबट खाणं. खूप मसालेदार, तिखट, फास्ट फूड किंवा आंबट पदार्थ जसं की पाणीपुरी, लोणचं वारंवार खाल्ल्यामुळे पित्त वाढतं. वेळेवर जेवण न करणं, भूक लागल्यावर जेवण टाळणं किंवा उशिरा जेवण घेणं यामुळेही पचनात आम्ल वाढतं आणि पित्त वाढतं. अतिरिक्त चहा, कॉफी पिणं, कॉफीनयुक्त पेयामुळे शरीरात उष्णता वाढते ज्यामुळे पित्त वाढू शकतं. उन्हात जास्त वेळ राहणं, जास्त वेळ उन्हात काम करणं किंवा बाहेर फिरणं शरीरातील उष्णता वाढवतं. झोपेची कमतरता किंवा उशिरापर्यंत जागरण करणं, रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही पाहणं पित्त असंतुलनाचे एक मोठं कारण आहे. राग, तणाव आणि चिडचिड, मानसिक तणाव, राग आणि स्पर्धात्मक वृत्ती यामुळे पित्त वाढतं. मन आणि शरीर यांचा संबंध खूप जवळचा आहे. त्याचप्रमाणे जास्त व्यायाम किंवा उपाशीपोटी व्यायाम, अतिशय कठीण व्यायाम किंवा रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळेही शरीरामध्ये उष्णता वाढते. पाणी कमी पिणं, पुरेसं पाणी न पिणं यामुळेही शरीरातील उष्णता कमी होत नाही आणि पित्त वाढतं. त्याचप्रमाणे मद्यपान आणि धूम्रपान, अल्कोहोल आणि सिगारेट शरीरात उष्णता वाढवतात आणि पचनावरती वाईट परिणाम करतात. त्याचप्रमाणे दुपारी झोपणं, दुपारी झोपल्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पित्त बिघडू शकतं. ते सुधारण्यासाठी काही सोप्या सवयी लावणं गरजेचं आहे, जसं की थंड, हलकं जेवण करणं, वेळेवर जेवा, भरपूर पाणी प्या, योगा करा, प्राणायाम करा, ताण कमी करण्यासाठी ध्यान करा आणि लवकर झोपण्याची नक्कीच सवय लावा. यासारख्या जर चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपली पित्त प्रवृत्ती कमी होते आणि पित्त प्रवृत्ती जर कमी झाली तर बरेचसे आजार दूर राहू शकतात. तेव्हा नक्कीच चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करा आणि कायम निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.